मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी। मी सध्या जे आहे ते PWDच्या कार्यालयामध्ये आहे। तुम्ही थोड्या पूर्वी लाईव्ह देखील बघितलं असेल। हे कार्यालय आहे, थोडंसं लांबून दाखवा तर लक्षात येईल तुम्हाला। एक कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या समोर जे आहे ते सगळे शेतकरी आहेत आणि आतल्या साईडला तुम्हाला दाखवतो मी। हे या शेतकऱ्यांनी जे आहे ना थोडंसं मध्ये बघा सगळे इथले मशीन्स म्हणजे कॉम्प्युटर्स असतील, प्रिंटर्स असतील, मॉनिटर असतील, हे सगळे यांनी जप्त केलंय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जप्त का केलंय बाबा, तर ह्या लोकांचा मुरुड बायपासचा विषय आहे। जवळपास 20 वर्ष झालं तिथला मोजबा मिळाला नाही, या कारणास्तव ते कोर्टात गेले। कोर्टाने त्यांना 2 वर्षानंतर निकाली दिला, पण तरीसुद्धा शासनानं पैसे दिले नाहीत, PWD खात्यानं पैसे दिले नाहीत। म्हणून या लोकांनी कायद्याने आणि नियमान संविधानाच्या कायद्याप्रमाणे यांनी कोर्टातून एक ऑर्डर आणली आणि इथल्या या सगळ्या मालमत्तेवरती जप्ती आणलेली आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत बाबा, काय नेमका विषय होता आणि का जप्तीचं कारण? आमची जमीन संपादित करून जवळजवळ 20 वर्ष झालं। आजपर्यंत आम्हाला त्याचा मोबदला मिळालेला नाही जमिनीचा। आम्ही कोर्टामध्ये त्यासाठी धाव घेतली, कोर्टामध्ये आम्ही दाखल केलं प्रकरण, त्याला निकाल लागून आम्हाला 2 वर्ष झालं, तरी आम्हाला काही मावेजा मिळालेला नाही त्यातला। म्हणून आम्हाला जिल्हा कोर्टातून आम्ही जप्ती ऑर्डर काढली। आता जप्तीमध्ये काय काय जप्त करायला? कॉम्प्युटर जप्त केले, आमचं सगळं पोट बंद पडलं म्हणून आम्ही त्यांचं सगळं व्यवहार बंद केला। कॉम्प्युटर घेतलं, हे जप्तीच्या आणण्याच्या त्यांना बोलायचं की अधिकाऱ्याला येऊन मग आमचे पैसे द्या म्हणून सांगितलं ना। काय म्हणायचे बाबा? आमच्या दावणीला वरडायलेत, बसायचं त्यांचं जिथं थांबलं बघायलेत। आमचं कवा देईल? पैसे 20 वर्ष झालं, कवा देईल? निम्मे अर्धे शेतकरी मेले आणि यांना फाशी घ्यायच्या पाळ्या आल्यात, तरी शेतकरी शासनाला गामी नाही। किती वर्षापासून, किती वर्ष झालं? 20 वर्ष झालं। 3 वर्षात देतो म्हणलेल्या, 3 वर्षात, त्याला 20 वर्ष झाले। काय करायचं सांगा? 20 वर्ष झालं दिलं नाही, म्हणून हे आम्हाला याची पाळी आली निकाल। मी काय म्हणतोय, हे ह्यांच्या विरोधात जर निकाल असेल तर कोर्टात गेले असतील की हे बी मग तुमच्या विरोधात का गेले नव्हते का? नाही, तर नाही मान्य आहे। मान्य आहे? हो, मान्य असताना मी तुम्हाला पैसे दिले नाही? पैसे दिले नाही। बाबा, तुमची जमीन किती गेली या जरा अलीकड, पैसे शासनाकडे आहेत का देणार? तुम्ही देणेदार म्हणून आता येणेदार आम्ही किती काढले कॉम्प्युटर काय मग? आता 4-5 काढले, 4-5 काढले। आता तिकडे कोर्टात नेऊन जमा करायचे, पैसे दिले नाहीत, पैसे दिले नाहीत। किती दिवस थांबायचं? आता 20 वर्ष झाले की आमची जमीन तुमच्या ताब्यात आणि पुन्हा पैसे तुमच्या ताब्यात। निकाल लागून 2 वर्ष फक्त आता नाही ना म्हणलं तर 50% तर लोक मेले। आता ह्या पोरावालीच काय, पोरं म्हातारे व्हायले, आता कुठवर थांबायचं? अजून कुठवर लढायचं? निकाल बी लागलाय की? निकाल बी लागला, 2 वर्ष झालं निकाल लागून। फार तुम्हाला थोडक्यात सांगतो, गावठी भाषेत समजावून सांगायचं म्हणलं तर एखाद्याचं समजा आपण गावाकडे पैसे घेतलो, त्याला जर पैसे देणं होणार तर त्याचे पत्र उपसून न्यायचे, अशीच एक पद्धत तुम्हाला ह्या PWD कार्यालयामधली तुम्हाला पाहायला मिळेल। जवळपास 10 ते 15 मध्ये चालू कॉम्प्युटर असलेले त्यांनी मशिनी काढल्या आणि आमचे पैसे द्या, आमच्या शेतकऱ्यांचा मोबदला द्या, आम्ही 20 वर्षापासून या सगळ्यासाठी झटतोय, लढतोय, निकाल आलाय, तुम्ही अपिलात बी गेले नाही तर काहीच नाही। तुम्हाला पण मान्य आहे आम्हाला आमचे पैसे द्यायचे, पण पैसे द्यायचे नाहीत। आपल्या लातूरचे पालकमंत्री असलेले शिवनराजे भोसले त्यांच्याकडे PWD खातं येतं, पण मात्र ही शासनाची नाचक्की आहे, ही प्रशासनाची नाचक्की आहे। आमचं शेत गेलंय, आम्हाला आमच्या शेताचे पैसे द्या, शेत बी तुमच्याकडंच, आमचे पैसे बी तुमच्याच कब्जामध्ये, अशी ही पद्धत तिथं सुरू आहे। ही PWDचं कार्यालय आहे आणि या PWDच्या कार्यालयामध्ये तुम्हाला काही व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतोय। अक्षरशः या शेतकऱ्यांनी कायद्याने, बरं का, कायद्याने, इथं कोर्टाचे पण 2 लोक आले, त्या कायद्याने यांनी या कार्यालयावरती जप्ती आणली आहे। माझ्या मते जप्ती आणलेलं आपण कवचित प्रकरण पाहिलं असेल, काही दिवसापूर्वी बीडला देखील अशाच एक पद्धतीची जप्ती आणली होती, तिथं खुर्ची देखील जप्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। पण लातूर शहरामध्ये देखील असा प्रकार घडलाय। हा मूळ मुद्दा आमच्या बातमीचा नाही आहे, मूळ मुद्दा ह्या शेतकऱ्यांच्या दुःखाचा आहे आणि या दुःखाचा आहे। बाबा आता हे जप्त केल्यावर एवढ्यातून फिटणार पुन्हा काय? फिटणार काय? रोड अडवणार आहोत, याला तुम्हाला रोडवर झोपणार आम्ही। मोठं आंदोलन करू, मोबदला भेटला नाही तर आम्ही मोठ्या आंदोलनाच्या तयारीमध्ये आहोत। तेवढी तयारीची आमची आता तयारीचा नक्कीच बघितलं तर मी काय म्हणतोय, हा मुद्दा बातमीचा नाही तर हा मुद्दा या शेतकऱ्याच्या भावनेचा आहे, शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा आहे। 20-20 वर्ष जर शेतकरी सहन करत असेल, आमचे पैसे जर मिळत नसतील म्हणून जर आहे तर ह्या पद्धतीनं जर बघितलं तर हे सगळं आंदोलन जे आहे ते लातूरच्या PWDच्या कार्यालयासमोर सुरू आहे। माझे सहकारी हर्षद शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, लातूर।